ती लावली हे तुमच्या लक्षात येत आहे. परत एकदा बघा, दोन्ही पाय एकमेकाला स्पर्श करा, टच करा. ओके, आपल्याला काय करायचं माहितीये. 1 2 3 खेचा खाली, पूर्ण पूर्ण खेचा. तुम्ही किती ताकद लावले मी? ओके सर, मी तुमचं पाणी घेऊ थोडं. आता हे सरांचंच पाणी आहे, बाकी काही नाहीये. फक्त तुमचं असं हात करा. हा यस, दॅट्स इट. सर 2 थेंब पाणी टाकले आणि मी असा आशीर्वाद देतो की यांची ताकद 10 पट वाढेल. दोन्ही हात चोळून टाकायचे असे, फक्त जरा ब्लड सर्क्युलेशन करा. ठीक आहे. परत तसंच, परत पाय एकमेकाला जॉईन करा. परत अंगठ्याला अंगठा. व्हेरी गुड. आणि परत आपण ताकद लावणार आहोत. पूर्ण ताकद लावून खेचा वरती, मला खाली खेचा. 1 2 3 खेचा वरती. सांगा काय झालं. खाली खेचतात पण जास्त झुकत नाही. अगोदर त्यांचा बॅलन्स जात होता, ते मला होल्ड करू शकत नाही. आता मी माझं अख्खा वजन टाकलं त्यांच्या अंगावर तरी ते हलले. आता साहेब, मी तुम्हाला हातही नाही लावत. साहेब फक्त तुम्ही तिकडे जा साहेबांच्या इथे. साहेब जागेवर उभे राहा, फक्त जागेवर उभे राहा. काहीच प्रॉब्लेम नाही. पण आता तुम्ही एक चमत्कार बघणार आहात. जो चमत्कार आज वयाप्रमाणे, वयोमानाप्रमाणे तुमचे जे सांधे आहेत किंवा तुमचे जे स्नायू आहेत ह्याला फ्रोझन आलेलं आहे. म्हणजे पूर्वीची जी तन्यता होती, पूर्वीची जी फ्लेक्झिबिलिटी होती ती आता नाहीये. मला बघायचंय की हे 1 थेंब पाणी, माझं असं म्हणणं आहे 1 फूट फ्लेक्झिबिलिटी वाढवेल. बघूया, प्रयत्न करू. बघा, समजून घ्या. असं स्ट्रेट उभे राहा. ठीक आहे. ओके, तुम्हाला असं थोडेसे असे या. ओके, बस बस, तुम्ही थोडी मागे जा. ओके, आपण काय करणार आहोत, तुमचा हात खांद्यातून किती फ्लेक्झिबल आहे ते पाहायचं. एखादा हात, म्हणजे आता उजवा हात आहे तर हा उजवा हात करा आणि हा हात मागे न्या. थांबा, हा हात मागे न्या आणि जिकडे दुखेल तिकडे थांबा. हात मागे न्यायचे. आपल्याला खांदा वळवायचा नाही किंवा मान वळवायची नाही, खांद्याकडे पाहायचं नाही. ठीक आहे. दुखेल तिकडे थांबा, जास्त स्ट्रेस करू नका. सर या इकडे. आपण तुमचा हात कुठपर्यंत जात होतो पहा. करा हात सर, हळू करा. दुखेल तिकडे थांबा, हळूहळू जाऊ दे मागे. दुखला की थांबा, दुखला की थांबा, हळूहळू जाऊ दे. ओके ओके, दुखला की थांबा. ओके ओके ओके. तुमच्या लक्षात येत आहे सरांचा हात कुठपर्यंत गेला. सर हात नॉर्मल करा. सर तुमचं पिण्याचं पाणी आहे, मी तर असं ओतून घेतलंय, तर जस्ट एक सिप करून घ्या. ठीक आहे सर. जस्ट फक्त ब्लड सर्क्युलेशन करा. बस, दॅट्स. परत जागेवर तिकडे जा. हात परत सरळ आणि जाऊ दे. म्हणजे इतका मागे जातो तेवढं जाऊ. जाऊ जाऊ जाऊ. नॉर्मल करा. सर जर ओढून बघा. एवढा डिस्टन्स फक्त 1 घोट पाण्याने वाढवलं. तुमचा पहिला हात जेव्हा गेला आणि दुखला तेव्हा तो इकडे थांबला आणि आता तो हात कम्प्लीट मागे गेला आणि मी तुम्हाला हातही नाही लावला आणि आता तुमचा हात दुखत नाहीये सर. हा तो अगदी लास्ट मुवमेंट तुमच्या लक्षात येतो. या बस. आता तुम्हाला